आता वळूया पुढील बातमीकडे। महाराष्ट्रामध्ये 2.5-3 कोटी धनगर असतानाच गेल्या 75 वर्षात या समाजाचा एकही प्रतिनिधी लोकसभेमध्ये जात नाही। ही या समाजासाठी अपमानास्पद बाब असल्याचं जालन्याचे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी बोलून दाखवले। प्रस्थापित व्यवस्थेने आणि राज्यकर्त्यांनी मागील 75 वर्षात धनगर समाजाला या अधिकारापासून दूर ठेवल्याची खंत बोराडे यांनी व्यक्त केली। आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं लिखित आश्वासन आम्हाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले याला धनगर समाज जबाबदार असल्याचं देखील बोराडे यांनी म्हटलं आहे। नमस्कार, मी दीपक बोराडे। मी ज्या धनगर समाजातून येतो तो 2.5-3 कोटीच्या लोकसंख्येने असलेला हा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा धनगर समाज, पण गेल्या 75 वर्षामध्ये एकही खासदार या देशाच्या संसदेमध्ये गेला नाही। हे अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनादत्त अधिकारापासून एसटी आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलंय। फार मोठा अन्याय या समाजावर केला। एवढंच नाही तर एक लोकप्रतिनिधी साधा त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊ दिला नाही। इथल्या व्यवस्थेने हा प्रचंड अन्याय केलाय। या अन्यायाविरोधात समाज प्रचंड आक्रमक आहे। गेल्या कित्येक दशकापासून समाज जागृतीचं हे काम चाललंय। 2014च्या निवडणुकापूर्वी या राज्यातील भाजपचा एक मोठा नेता देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला जाऊन सांगितलं की माझ्याकडे गाडीभर पुरावे आहेत, तुम्ही फक्त आम्हाला सत्ता द्या, मी सत्तेत आलो की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सॉल्व्ह करतो। या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कधी नव्हे ते पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं। याला जबाबदार फक्त आणि फक्त धनगर समाज। हे मी म्हणत नाही, ते देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीनं महाराष्ट्रामध्ये कितीतरी वेळेस धनगरांच्या समोर हे वाक्य बोलून दाखवलं की आम्ही धनगरांमुळे सत्तेमध्ये आहोत। अशा या फसव्या सरकारनं गेल्या 10 वर्षापासून आमची फसवणूक लावली। मी 21 नोव्हेंबर 2023ला आम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला एक आवाहन केलं होतं की जर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेलं भाजप सरकार आचारसंहितेपूर्वी जर आरक्षणाची अंमलबजावणी करणार नसेल तर धनगर समाजाने स्वतःचे उमेदवार उभे करावे आणि धनगरांना मतं द्यावी। या भामट्यांना, या फसव्यांना मतं देऊ नयेत। मी आवाहन केलं होतं धनगर समाजाला की आपले उमेदवार उभे करा किंवा आपल्या विचाराचे, आपल्या हिताचे, आपल्या मताचे लोक त्यांना तुम्ही मतं द्या। या फसव्यांना मतदान करू नका। आणि मी स्वतः जालना लोकसभा लढण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं। काही म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांचे मला फोन येतात, दीपक भाऊ तुम्ही कसे लढणार, काय लढणार। मी आमची भूमिका जाहीर केलेली आहे की मुख्य पक्ष जर आम्हाला त्या ठिकाणी तिकीट देणार असेल तर आम्ही त्यांचं नक्की जाऊ, हरकत नाही, विचार करू। आमच्यासाठी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, वंचित बहुजन आघाडी, MIM सगळ्या पक्षांचे सगळे पर्याय, बसपा सगळे पर्याय खुले आहेत। आणि कुठंच जर कोणाला उमेदवारी मिळाली नाही तर त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवावी ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। मी जालना लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवण्याचं घोषित केलं। यानंतर काही चलाचपाट्यांनी मला ट्रोल करणं सुरू केलं। हरकत नाही, हा संविधानिक अधिकार आहे, तुम्ही काय बोलावं काय नाही बोलू यात मी जात नाही, पण काही गोष्टींचा खुलासा केला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतोय। मी राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो जालन्याचा। आदरणीय महादेव जानकर साहेब कॅबिनेट मंत्री होते आणि सत्तेत होते। सत्तेमध्ये असताना मी सत्ता सोडली आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो। मी त्या काळात सुद्धा काही चुकीचं काम केलं असेल, 1 रुपया कोणाचा घेतला असेल हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी अत्यंत तत्वनिष्ठ, स्वाभिमानी आणि माझ्या रस्त्याने चालणारा माणूस आहे। मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली। मी 2 वर्ष जालन्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं काम केलं। मी वंचित बहुजन आघाडीमध्येच होतो, मी सोडला नव्हता पक्ष। परंतु अशी काही परिस्थिती उद्भवली की माझ्या सोबतचे जितके लोक आहेत, मग माझ्या परिवारातले असतील, सामाजिक, राजकीय, शासकीय, व्यावसायिक सगळ्या क्षेत्रातल्या मित्र परिवारानं मला विनंती केली की दीपक भाऊ तुम्हाला आता भाजपमध्ये जावं लागेल। कारण आमचे खासदार विकास महात्मे साहेब भाजपमध्ये, राम शिंदे साहेब भाजपमध्ये, गोपीचंद पडळकर भाऊ भाजपमध्ये, जानकर साहेब भाजपसोबत, समाजाचे सगळे लोक भाजपसोबत होते। माझे गल्लीतले, गावातले कार्यकर्ते सगळे भाजपमध्ये होते आणि मी विरोधात। मग हे सगळ्यांनी प्रेशर केल्यामुळं मी त्या ठिकाणी भाजपमध्ये गेलो। कुणाला असं वाटलं असेल की मी दीपक बोराडे कोणत्याही दबावाला, कुठल्याही आमिषाला, कुठल्याही दळदपशाहीला
आजपर्यंत बळी पडला नाही हा इतिहास सबंध महाराष्ट्राला माहिती आहे। मी त्या चलाचपाटांना सांगतो की आमची लढाई तत्वांची आहे। तुम्ही उगा असं वाकड्यात जाऊन खेटायचा प्रयत्न करू नका। तुम्ही ज्या पद्धतीनं खेटाल त्याच पद्धतीनं दीपक बोराडे तुम्हाला भेटेल। मी या जालन्याच्या जनतेला आश्वस्त करतो, ज्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात मी लढाई लढतो ही या रावसाहेब दानवेंच्या मनामध्ये धनगर समाजाबद्दल किती द्वेष आहे। एवढंच नाही तर ज्या मराठा समाजामध्ये ते जन्माला आले त्या मराठा समाजाच्या बाबतीत त्यांचे काय कारनामे हे मी पुराव्यानेशी तुम्हाला दाखवून देईल। कारण दीपक बोराडे हवेत बोलत नसतो, पुराव्यानेशी बोलतो। ते मी बोलेल वेळ आल्यावर, त्याला वेळ आहे अजून। परंतु आता मी ही भूमिका माझी सांगतोय की माझा भाजपशी कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता, नाही आणि नसणार। भाजपमध्ये जाणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झालेली आहे, या ठिकाणी मी जाहीर मान्य करतो। मी भाजपमध्ये गेल्यामुळे ज्या बांधवांची राज्यभरातल्या मनस्ताप झाला असेल, ज्यांना वाईट वाटलं असेल, त्या सर्वांची मी जाहीरपणे या ठिकाणी माफी मागतो। कारण भाजप हे प्रचंड फसवं आहे। आम्हाला असं वाटलं होतं की आरक्षण देईल, आमचा अन्याय झाले, आज का 75 वर्षाचा अन्याय आमचा दूर करेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी जोडलो होतं। पण हे भाजप जितकं फसवं आहे त्याच्यापेक्षा फसवं आहे रावसाहेब दानवे। या जालना जिल्ह्याची जनता त्यांना किती कंटाळली, त्यांच्या दडपशाहीला, हुकुमशाहीला, हिटलरशाहीला किती कंटाळली। या सर्व हिटलरशाही विरोधात, हुकुमशाही विरोधात, दडपशाही विरोधात आवाज बुलंद करण्याचं काम जालना जिल्ह्यातून दीपक बोराडे करणार आहे। जी दडपशाही देशात चालली, ईडी, सीबीआय, भानगडी, आमच्याकडे या नाही तर जेलात जा, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी दडपशाही जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे नावाच्या माणसाची चालली। आणि ही दडपशाही मोडून काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्वाभिमानानं संघर्षाचा पवित्रा घेतलेला आहे। ज्यांना वाटतंय त्यांनी आमच्या सोबत यावं, ज्यांना वाटतंय आमची भूमिका योग्य आहे त्यांनी आमच्या सोबत यावं, आणि ज्यांना आमची भूमिका पटत नसेल त्यांनी शांत राहावं। उगाच जर आम्हाला खेटण्याचा आणि ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर याचं जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळणार आहे याची खात्री बाळगा। जितकं तुम्ही मला टार्गेट करायचा प्रयत्न कराल तितकं नुकसान तुमचं होईल, इतकं लक्षात घ्या। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।